कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. वर्षाच्या लॉनमध्ये कामाख्या देवी समोर कापलेल्या रेड्याची शिंग पुरल्याची चर्चा. संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंचं नाव न घेता निशाणा. राऊतांनी सकाळचं बोलणं बंद केलं तर काळी जादू बंद होईल, सामंतांचा निशाणा. तर तुम्ही जादू करत राहा, आम्ही पुरोगामी विचारांना मोडीत काढू, राऊतांचं उत्तर. अंजली दमन यांची आज पत्रकार परिषद. भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा. गेले 4 दिवस त्याच्यावर काम केलंय, दमानी यांचं ट्विट. बीड जिल्ह्यामधील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची चौकशी होणार. 2 वर्षांमध्ये नियोजन समितीनं मान्यता दिलेल्या कामांची चौकशी होणार. मागील 2 वर्षांमध्ये धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री. संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान वाढल्याप्रकरणी निवडणूक आयोगाला हायकोर्टाची नोटीस. प्रकाश आंबेडकरांनी स्वतः युक्तिवाद केला. निवडणूक आयोगानं नियमावली पाळली नाही. निवडणूक आयोगानं 6 नंतरच्या मतदानाचे व्हिडिओ द्यावे. प्रकाश आंबेडकरांचा हायकोर्टात युक्तिवाद. मुख्यमंत्री फडणवीसांनी वॉर संदर्भातील बोलावलेल्या बैठकीला काल उपमुख्यमंत्री शिंदे गैरहजर. शिंदे नाराज असल्याच्या चर्चा, तर वैयक्तिक कारणांमुळे शिंदे हे बैठकीला गैरहजर राहिल्याची माहिती. आज दुपारी मंत्रिमंडळाची बैठक. राज्यामधील जीबीएसच्या प्रादुर्भावाची शक्यता. उपमुख्यमंत्री शिंदे बैठकीला उपस्थित राहणार का, याबाबत उत्सुकता. लाडका भाऊ हे पद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदापेक्षा मोठं. ठाण्यामधल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्राचा अपमान करण्याच्या ऐवजी राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करावं. लोकशाही ज्याला देशावर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर फडणवीसांचं ट्विट. शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले असं म्हणणं म्हणजे शिवरायांची उंची कमी करण्याचा प्रयत्न. राहुल सोलापूरकरांच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट. आता सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणं अनिवार्य. मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. ठाकरे गटाच्या सूरज चव्हाण यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण अटकेत. 17 जानेवारी 2024 पासून सूरज चव्हाण अटकेत. दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली. साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकू खुपसून हत्या. शिर्डीमध्ये मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली. सुजय विखेंचं वक्तव्य. वांद्रे टर्मिनसमध्ये रविवारी एका महिलेवर ट्रेनच्या रिकाम्या डब्यामध्ये अत्याचार. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला बेड्या. आरोपी राहुल शेखला 5 दिवसांची पोलीस कोठडी. ऐदार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा. 2 लोकलमधील 3 मिनिटांचा वेळ 2 मिनिटांवर आणण्याचा आमचा प्रयत्न. खासगी कार्यालयांनी वेळा बदलाव्यात, याबाबत चर्चा सुरू. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतच्या सुनावणीची तारीख बदलली. 28 फेब्रुवारीच्या ऐवजी 25 फेब्रुवारीला सुनावणी होणार. सुरेश दसांचा पीए सांगत पैसे उकळणाऱ्याला चोप. जनआक्रोश मोर्चाच्या नावानं पैसे मागत असल्यानं चोप. आशिष विसाळ असं अधिकाऱ्याकडून पैसे उकळणाऱ्या व्यक्तीचं नाव. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार. पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता. सध्याचे कर दरही सुधारित केले जाणार का, याकडे लक्ष. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी उद्या सोडत. ठाण्यामधल्या काशीनाथ घाडेकर नाट्यगृहात सोडत काढण्यात येणार. महाकुंभमधील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीमध्ये फेकल्यानं नदीचं पाणी दूषित झालं. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचं मोठं वक्तव्य. जया बच्चन यांच्या वक्तव्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. उद्या मतदान. सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजपा आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.